आपण भेट घेतलेली आहे पोलीस अधीक्षकांची. कुठल्या विषयावर आपण नेमकी चर्चा केली आणि काय आपण त्यांना सांगितलं? मी आज SP साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा 15 महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये, त्याची अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही. आणि याचं कारण परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत. त्याच्यामुळे हा तपास लागत नाही. म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास LCB कडे देण्यात यावा. बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे, मुंडेंनी. आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. आणि सतीश फड हे त्यांचे मेहुणे आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी, पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत आहेत. ते तुम्हाला सांगतो, भाताने, संजय सचिन सानप, भास्कर केंद्रे, हे ठराविकच नाव येत आहेत. आणि हे फड एक कोणीतरी आहेत. हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही, विष्णू फड, पोलीस कर्मचारी गोविंद भाताने, पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे 8 दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल. आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्यांना, रवींद्र सानप पासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी, यातले भास्कर केंद्रे हे 15 वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत. हे आता नवीन नियम मला वाटतं, मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत, त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष, 15 वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो. कारण हे काय करतात, फक्त 3 महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेला दाखवतात आणि 3 महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो. आणि कशासाठी येतो काय कळत नाही. ही अशी भयानक परिस्थिती आहे. आणि एवढले लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच. मला वाटतं IBN 18नी त्यांची एक मुलाखत दाखवली होती. त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवलाय. आई तर रडतेच, पण मुलगा सुद्धा रडतोय. मग त्या 2 लेकरं आहेत, कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची. आणि 15 महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे. आज SP साहेबांना भेटलो. SP साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत. त्याच्याऐवजी मी LCBला ते हँडओव्हर करतो. LCBला हँडओव्हर करताना सुद्धा मी SP साहेबाला एक विनंती केली, LCBचे जे प्रमुख आहेत शेख का कोण, यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे. त्याच्यामुळं LCBचे शेख वगळून LCBला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली. अण्णा संतोष देशमुख खून खटल्याच्या तपासामध्ये वेगवेगळे व्हिडिओ बाहेर येतात, वेगवेगळे खुलासे बाहेर, त्या संदर्भात काही चर्चा झाली काही? नाही, मी बोललो ना, आता त्याच्यामध्ये त्याचा तपास CID कडे चाललेला आहे. त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली आहे. तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी, आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत. न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे. त्या चौकशीचं काय स्टेटस आहे, त्या समितीचं काय काम सुरू आहे? हे पहा, न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जातं. हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं. त्याप्रमाणे मला वाटतं अहलुवालिया यांचं नाव आलेलं आहे. आणि ते माननीय उच्च न्यायालयाचं दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही. चौकशी ते त्यांची हो आता सुरूच होईल ना, ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल. पोलीस SITचं काम करील.
आणि जी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशीचं काम. या संदर्भात मी आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे. महादेव मुंडेचे खुनी पुढच्या 15 दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची विनंती मी अण्णा, काल एक कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली. पोलीस अधिकारी येतात, अण्णाला बोलतो आर्मीकरणाला गुन्हा दाखल करू नका असं रेकॉर्डिंग व्हायरल झालेली. हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं, मिस्टर बल्लाळ देव. त्या प्रभासच्या पिक्चर मध्ये होता एक बल्लाळ देव. मिस्टर बल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले. त्याच्यामुळे तर हे स्तोम माजलं ना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली. त्याचं कारणच हे आहे. ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले. वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता. तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडे? तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना. त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा. तोच म्हणतोय संतोष कुठे या, लवकर रोहित लवकर या. अरे बाप रे, अरे काय चाललंय. आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले. लातूरचं जेल मागतायत. कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे. फक्त ऑर्डर होऊ द्या, मग नंतर सांगतो मी. मात्र अण्णा, महादेव गित्ते प्रकरणामध्ये रवी सानप जे तपासी अधिकारी होते ते आरोपीपर्यंत पोहोचले होते, मात्र त्यांना रवींद्र सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या. आणि रवींद्र सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे. ते त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते. राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर 5 लोक आणखी जॉईन करून टाका आणि 6 जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका. आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड, सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले, अतुल दुबे सायबर तज्ञ यांना आणले. 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे, परत हीच नावं काय या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा केलेले. महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे. मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे. आणि 150 कॉल चेक केले गेलेत कोणाकडून, जे मुंबईवरून सायबर तज्ञ आणलेले आहेत. दुबे नावाचे जे सायबर तज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे. एक ट्विट आव्हाडांनी एक ट्विट केलाय आणि त्या व्हिडिओ मध्ये एक महादेव गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून. मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसतात. महादेव गीते जेलमध्ये आहे आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांनी गोळीबार केला असं त्यांचं, ते मात्र बाहेर आहेत. म्हणजे असं झालंय का? ट्विट केलंय. जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल मला वाटतं ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे. आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते. माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर
आता ज्या वेळेस यांचे MCR होते मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये, शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको, यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे, कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं. लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे. अण्णा वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते, यामध्ये ईडी चौकशी झाली पाहिजे का किंवा त्याची तुम्ही मागणी करणार? ईडीची नोटीस लागलेली आहे, फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडी कडे नेऊन घालतो. तुम्ही तक्रार कारण करणार आता- होता वेगळी. आम्ही तक्रार करणार आहे. आणि आता इथं मांजर शुंब्याला सापडले ना 20-25 एकर, ते काय आता 7-12 आलाय. इथं जमीन घेतली जाधवच्या नावावर, जाधवच ना, जाधव मंगल बबन जाधव, काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती, ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडंच. आणि त्यांची आता इथं मला वाटतं 5-25 एकर सापडली, पण ह्यांचे 5-25 एकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारलंय आणि तिकडं नेऊन टाकलंय. रसाळांनी बोलायचं नाही, रसाळांनी निमूट सहन करायचं, अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या. आणि या सगळ्यापासून धनुभाऊ अनभिज्ञ कसे राहिले याच मला आता कोडं पडायला लागलेलं आहे.